Hello friends, in some last video we have seen the chapter inheritance and variation. Now we are going to see the new chapter of 12th class, that is the chapter number 8, respiration and circulation. And this chapter deals with the processes of plants as well as animals. And we are going to see the half part of this chapter, that is the respiration. You know that respiration and circulation, these are the two important life processes, two important metabolic processes dealing with the plants and animals, but they are now coordinated in a single chapter. यापूर्वी आपल्याला रेस्पिरेशन हा चॅप्टर प्लांटशी निगडीत 12वीला होता आणि सर्क्युलेशन पण होतं, पण रेस्पिरेशन डिलिंग विथ द ॲनिमल्स हा पार्ट आपल्याला 11thला होता. आता हे तिन्ही चॅप्टर एकाच चॅप्टर मध्ये मर्ज केलेले आहेत. नाव द कन्सेप्ट रिमेन्स सेम, पण बेसिक कन्सेप्ट सगळीकडे सेमच आहे, त्यात काही बदल झालेला नाही, थोडंसं एक्स्ट्रा याच्यामध्ये टाकलेलं आहे. दॅट नाउ वी आर गोइंग टू सी द रेस्पिरेशन. यू नो दॅट एव्हरी ऑर्गॅनिझम नीड्स द एनर्जी. Every organism needs energy for their life processes, for their metabolic processes, and the processes deals with the all organism, that processes they are called as a metabolism. प्रत्येक ऑर्गॅनिझमला या पृथ्वीवर जगण्यासाठी त्याच्या शरीराच्या काही क्रिया पार पाडाव्या लागतात. त्या सगळ्या क्रियांना मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी म्हणतो आपण किंवा मेटाबॉलिझम म्हणतो. अँड दॅट मेटाबॉलिझम इट इज मेड अप ऑफ two activities or two processes, that is the anabolic activity and the catabolic activity. Again, what is the anabolism and catabolism? Anabolism means the formation activity, synthetic activity, काहीतरी घडण्याच्या प्रक्रिया. The process in which one complex compound is getting formed with the help of two small compounds or two small events. That the anabolic processes deals with the study of synthetic activities. काहीतरी घडण्याच्या प्रक्रिया, काहीतरी तयार होण्याच्या प्रक्रियांना आपण काय म्हणू? अनाबॉलिझम म्हणू. Just like the photosynthesis, in which organic components, organic compounds are formed in the form of glucose with the help of carbon dioxide and water. And many enzymes are helped in this reaction. That is the anabolic activity. तिथे ग्लुकोज तयार होतं, जे कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याच्या मदतीने तयार होतं. त्यामुळे फोटोसिंथेसिस ही प्लांट मधली एक अनाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे. आपल्या शरीरातही खूप गोष्टी जेव्हा सेलमध्ये आपलं अन्न पचतं त्यानंतर आपल्या शरीरात काही अनाबॉलिक ऍक्टिव्हिटी तयार होतात, सुरू होतात, ज्याला आपण म्हणू सेलमध्ये स्मॉल कंपोनंट्स पासून, ग्लुकोज पासून किंवा आपण म्हणू कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन पासून ग्लुकोज तयार होणं, स्मॉल कंपोनंट फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल पासून फॅट्स तयार होणं, अमायनो ऍसिड पासून प्रोटीन सिंथेसिस होणं. दीज आर द अनाबॉलिक ऍक्टिव्हिटीज रिलेटेड विथ द ह्युमन बीइंग्स, रिलेटेड विथ द ॲनिमल्स. What is the catabolism? It is the breakdown activities. Catabolism, it is the process in which one complex compound, it is broken down into its smaller constituents. जेव्हा एखादा मोठा कंपोनंट, मोठा कंपाऊंड त्याच्या छोट्या छोट्या कंपोनंट्स मध्ये, फॅक्टर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? कॅटाबॉलिक ऍक्टिव्हिटी म्हणतो, कॅटाबॉलिझम म्हणतो. आपण म्हणतो काहीतरी तुटण्याची प्रक्रिया, ब्रेकडाऊन ऍक्टिव्हिटी. अँड घडण्याच्या प्रक्रिया किंवा तुटण्याच्या प्रक्रिया, जसं आपण एक्झाम्पल बघू की आपण अन्न घेतो शरीरात, ते कसं तयार झालेलं असतं प्लांटमध्ये? विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस, विथ द हेल्प ऑफ कार्बन डायऑक्साइड, वॉटर, the minerals from the soil, the air from the environment, and all these coordinated with the help of photosynthesis and is called as photosynthesis, and they're making the glucose. Glucose तयार होतो. आता ही एक अनाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे, ही एक सिंथेटिक ऍक्टिव्हिटी आहे. पण जेव्हा आपण शरीरात अन्न ग्रहण करतो, आपण त्याला दातांनी चावतो, त्याच्यामध्ये सलायवा मिसळतो, जेव्हा ते थ्रोट मधून थ्रू द इसोफॅगस, थ्रू द स्टमक, थ्रू द स्मॉल इंटेस्टाईन ते जेव्हा पचल्या जातं, तेव्हा कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स दे आर डायजेस्टेड अकॉर्डिंग टू देअर एनर्जी लेवल. ते त्यांच्या पद्धतीने जिथे डायजेस्ट व्हायचं तिथे ते डायजेस्ट होतात. अँड इन द स्मॉल इंटेस्टाईन when the all food get digested, it get absorbed. ते absorb होतं. But when it get absorbed, carbohydrate converted into the sugars, fats converted into fatty acid and glycerol, and proteins are converted into amino acids, and they are converted to their simpler level, and they are getting absorbed into the smaller intestine, and they are diffused into the body.
आता आपल्याला माहिती आहे रक्तामध्ये मिसळल्यानंतर ते जेव्हा सेलमध्ये एंटर होतात थ्रू द सेल मेम्ब्रेन, आपण म्हणू की ते सिम्प्लिफाईड झालेले असतात. म्हणजे प्लांटनी त्यांचं फूड अॅनाबॉलिक ऍक्टिव्हिटीने तयार केलं आणि आपण ते फूड कॅटाबॉलिक ऍक्टिव्हिटीने डायजेस्ट केलं, ब्रेकडाऊन ऍक्टिव्हिटीने. पण तेच फूड जेव्हा आपल्या शरीरातल्या प्रत्येक सेलमध्ये एंटर होतं, आपल्या शरीरात लागणारे प्रोटीन, सगळे फॅट, सगळे कार्बोहायड्रेट हे पुन्हा त्यांच्या स्मॉलर कंपोनंटनी तयार व्हायला लागतात. दॅट इज कॉल्ड आज, त्याला आपण पुन्हा काय म्हणूयात, अॅनाबॉलिक ऍक्टिव्हिटी. मीन्स प्लांट्स अँड अॅनिमल्स दे आर फुल ऑफ अॅनाबॉलिक, कॅटाबॉलिक ॲज वेल एज अॅनाबॉलिक ऍक्टिव्हिटी. म्हणजे आपल्या भोवती जे प्लांट्स आहेत, जे स्मॉलर ऑर्गॅनिझम्स आहेत, फ्रॉम द पोरिफेरा टू द मॅमेलिया, म्हणजे किंगडम ॲनिमलिया जो पसरलेला किंवा प्रोटिस्टा असो, फंजाय असो, प्लांट्स असो, ऑल द 5 किंगडम्स, दॅट इज द मोनेरा, प्रोटिस्टा, देन ॲनिमलिया, फंजाय अँड प्लांटी, ऑल हॅव्हिंग, प्रत्येकाला चयापचयाच्या क्रिया आहेत. आणि ह्या चयापचयाच्या क्रिया म्हणजे काहीतरी घडण्याच्या ऍक्टिव्हिटी आणि काहीतरी तुटण्याच्या ऍक्टिव्हिटी, ह्या ऍक्टिव्हिटींना मिळून आपण काय म्हणतो, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी म्हणतो, मेटाबॉलिझम म्हणतो. एव्हरी ऑर्गॅनिझम हॅव्हिंग द मेटाबॉलिझम, प्रत्येक ऑर्गॅनिझमला त्याच्या जगण्यासाठी काही क्रिया लागतात. अँड फॉर दॅट मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, या मेटाबॉलिझमच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत, जसं आपण बघू ग्रोथ, आपली वाढ होणं, देन नर्वस कोऑर्डिनेशन, आपलं ब्रेन जे काम करतं आपल्या सगळ्या अवयवांना कोऑर्डिनेट करतं, आपलं चालणं, आपलं बोलणं, आपलं विचार करणं, आपलं वागणं. देन डायजेशन, पचन म्हणू आपण त्याला, न्यूट्रिशन, देन सर्क्युलेशन, आपण खाल्लेलं अन्न प्रत्येक आपल्या सेलपर्यंत पोहोचणं ब्लडनी, बाकीचे मिनरल्स पोहोचणं. देन रेस्पिरेशन, श्वसन आपण ज्याला म्हणू, प्लांट्स मधलं असो, आपल्यामधलं असो, बाकीच्या ऑर्गॅनिझम मधलं असो. देन लोकोमोशन, हालचाल असो आपली. दीज आर व्हेरियस ऍक्टिव्हिटीज ऑफ द मेटाबॉलिझम, ह्या मेटाबॉलिझमच्या क्रिया आहेत. अँड ऑल दीज प्रोसेसेस आर नीड, प्रोसेससाठी काय लागते, एनर्जी लागते. आणि ही एनर्जी आपल्या शरीरात ऑर्गॅनिक कंपोनंटच्या स्वरूपात काय असते, स्टोर्ड असते. अँड यू नो वेन द एनर्जी इज स्टोर्ड इट इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. अँड वेन द एनर्जी इज इन मुव्हिंग कंडिशन इट इज कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी. We are using our kinetic energy with the help of potential energy. म्हणजे आपल्या शरीरात जी काय एनर्जी स्टोर्ड आहे, आपलं पचन, श्वसन झाल्यानंतर, ट्रान्सपोर्टेशन झाल्यानंतर, ती कशाच्या फॉर्ममध्ये स्टोर्ड असते, ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये, एटीपीच्या फॉर्ममध्ये. आणि आपण म्हणू दॅट वी आर नीडिंग एनर्जी फॉर आवर लाईफ प्रोसेसेस. अँड दॅट एनर्जी इट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ ऑर्गॅनिक कंपोनंट. And that organic component nothing but the potential energy. त्यांना आपण काय म्हणू, potential energy म्हणू. When the energy it is in stored form, it is stagnant, it is stable, it is called as potential energy. When the energy it is due to its position. आणि जेव्हा ही एनर्जी तेव्हा त्याला आपण काय म्हणू, that is called as kinetic energy. तेव्हा आपण त्याला kinetic energy म्हणू. Then पण हीच kinetic energy आहे किंवा पोटेन्शियल एनर्जी आहे, ही आपल्याला कायनेटिक एनर्जीमध्ये यूज करायची आहे. म्हणजेच हेच ऑर्गॅनिक कंपोनंट ज्याला आपण ग्लुकोज म्हणून, याला आपल्याला मुवमेंटच्या स्वरूपात यूज करायचं, आपल्या शरीरातल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी यूज करायचं, आपल्या दिवसभर चालणाऱ्या प्रक्रियांसाठी यूज करायचं, आपल्या किंवा प्लांटच्या किंवा बाकीच्या काही ऑर्गॅनिझमच्या. तर त्या पोटेन्शियल एनर्जीला कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी प्रोसेस लागते दॅट इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. बघा, दॅट वी आर हॅव्हिंग need of energy for every processes. That energy is stored in organic compound. That energy in the form of potential energy. And that potential energy it can convert through the respiration. आणि ही potential energy आपल्याला usable form मध्ये convert करायची आहे. तर कुठली प्रक्रिया लागेल, रेस्पिरेशन, ज्याला आपण श्वसन म्हणू. तुम्ही रेस्पिरेशन म्हणू, श्वसन. त्यानंतर अजून एक शब्द ऐकलेला असेल, ब्रीथिंग. त्यानंतर अजून एक शब्द ऐकलेला असेल, इनहेलेशन अँड एक्सेलेशन. देयर इज व्हेरी मच डिफरन्स इन दॅट. रेस्पिरेशन आपण नंतर बघू, आधी आपण मग बघू व्हॉट इज इनहेलेशन अँड एक्सेलेशन. प्लांट्स असो किंवा आपण ॲनिमल असो, इनहेल करणं म्हणजे ऑक्सिजन रिच एअर शरीरात घेणं. आपल्याला जगातल्या सगळ्या मिनरल्स पैकी सगळ्यात जास्त प्लांट्सला गरज असते ती मॅग्नेशियमची, जे क्लोरोफिलचं सेंट्रल मॉलिक्युल आहे अन्न तयार करण्यासाठी. अँड वी आर रिक्वायरिंग द ऑक्सिजन फॉर अवर एव्हरी प्रोसेस. आणि हा ऑक्सिजन एअरमधून फिल्टर करून घेणं हा आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमचा काम आहे, रेस्पिरेटरी सर्फेसेसचं, रेस्पिरेटरी ऑर्गन्सचं काम आहे. हे ऑक्सिजन आपल्या शरीराच्या आत घ्यायचंय, त्या प्रोसेसला आपण काय म्हणू, इनहेलेशन. द प्रोसेस इन विच ऑक्सिजन रिच एअर टेकन इन टू द लंग्स
taken into the gills, taken into any respiratory surfaces, that is called inhalation. And what is exhalation? The carbon expelled through the body. When it is released through the body, it is called as exhalation. म्हणजे शरीरात हवा आत घेणं जी ऑक्सिजन रिच आहे त्याला इन्हेलेशन म्हणू. शरीरातून हवा बाहेर सोडणं जी कार्बन डायऑक्साईड रिच आहे त्याला आपण काय म्हणू? दॅट इज एक्सेलेशन. म्हणजे श्वास आत घेणं आणि श्वास बाहेर सोडणं त्या पूर्ण मिळून त्या प्रक्रियेला श्वासोच्छ्वास म्हणतो आपण. श्वास आणि उच्छ्वास दोन्हींना मिळून श्वासोच्छ्वास म्हणतो. आणि ही जी लंग लेवलला चालणारी प्रक्रिया आहे किंवा प्लांट्स मध्ये स्टोमॅटल लेवलला चालणारी प्रक्रिया दॅट इज कॉल्ड आज ब्रीथिंग. आपण त्याला फक्त ब्रीथिंग म्हणू. त्याला आपल्याला काय म्हणता येईल? एक्सटर्नल रेस्पिरेशन. Respiration means when that particular oxygen getting used at the cellular level and the lung level or the stomatal level. जेव्हा आपण आपल्या बाबतीत 2 मिनिटं बघू की जेव्हा आपण श्वास आत घेतो आणि आत घेतलेला श्वास ऑक्सिजन रिच एअरचा असतो. हा जो ऑक्सिजन असतो रक्ताद्वारे ब्लडद्वारे आणि तिथं तो सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जीसाठी यूज केला जातो. या टोटल प्रोसेसला आपण रेस्पिरेशन म्हणतो. हीच प्रोसेस आपल्याला बघायची.